बरं वाटतंय का आता? हां, आता बरं वाटतंय. पण तुमचं तर लक्षच नाही माझ्यावरती. अगं मग काम बघायचं, सगळ्या गोष्टी मलाच बघावं लागते ना घरी. बरोबर आहे तुमचं. पण कधी कामाच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला बायको आहे हे विसरून जातात. मला सांग काम नाही केलं तर घर कसं चालेल सांग बरं? त्याच्यामुळे जातो. मग मला जाऊशी वाटत नाही. पण आता काय लांब-लांब जावं लागतं तर साहेब लोकं सांगतात तसं तिकडे जायचं, करायचे काम. ते पण आहे बरोबर. पण इथं गावात बघा ना काही भेटतंय का? माझं बी तेच चालू आहे इथेच कुठेतरी काहीतरी करावं. पण तेवढे पैसे नाहीत ना आपल्याकडे. बरोबर आहे. तर अजून तुमच्यापासून फक्त अजून थोडे दिवस. मग आपलं सगळं चांगलं होईल. हो, हं. मला माहिती आहे सगळं व्यवस्थित होणार आहे. आणि तू काळजी करत नको जाऊ. एवढं नुसतं निम्मा जीव इकडे, निम्मा जीव तिकडे माझ्यात. तिथं राहणारच ना. आईकडे लक्ष द्यायचं, आईला सांभाळायचं, काय लागतंय, काय नाही ते बघायचं. नाही आईंकडे तर माझं लक्ष आहे पूर्ण. हं. पण माझा जीव तुमच्यामध्ये गुंतलेला आहे ना. आता असतंच ते आता मग मलाही करमत नाही, काय करते? करावं लागतात त्या गोष्टी. हं. जरा काळजी काळजी घ्यायची. वाटते. तू तुझी काळजी घेत जा गं, माझी नको करू. काय तुम्ही? कसं कळतं हो तुम्हाला माझ्या मनात सगळं काही? आता मला नाही कळणार तू आणि दुसऱ्यांना कळणार आहे पण आ! जा बाबा. काय तुम्ही एवढ्या दिवसातून आला तरी मला टाईम देत नाही. माझ्याशी बोलत पण नाही. अगं मला निघायचंय आता. तू आता असं धरत बसले ना, मग मी कधी पोहोचायचो आणि कधी जायचो? एक तर लय लांब जायचं रेल्वेनी. हां, नको ना जाऊ. थांबा ना. नाही नको, ते साहेब खवळतील. थोडे दिवस थांबा ना अजून. नाही ना नको. हां, बोला. तू पण आहेस का? या बसा. हाय मग नाही ते राहू दे आता बसायचं नाही. अरे मी काय म्हणते, हां. तुझं पॅकिंग झालंय का? ते भरली ना पिशी भरली. आणि हे बघ गं, दिवाळीला केलेले लाडू, करंज्या आणि शंकरपाळ्या आणि त्याला आवडतोय ना तो चिवडा. हो. सगळं पॅकिंग करून ठेवलंय मी. आठवणीने दे. मी हां. ठेवलंय पॅक करून. हां, हां, हां. देशील ना? हो. आणि तुम्हाला आवडतात ना गुलाबजामुन म्हणून मी गुलाबजामुन पण केले. नेतो सगळं, सगळं नेतो. आता कसं आहे तिकडं ते नुसतं बाहेरचं खाल्लं का घरचं असलं की मी झोपून ठेवतो. थोडं-थोडं खातो. द्राक्ष ऐक ना. हां. आपण बाहेर जायचं का? अरे तुला स्वेटर घेऊ ना. अरे आता थंडी चालू होणार आहे. हां. हां, नवीन स्वेटर घे बरं. अगं आहे, मी जाता घेतो. मी ते विणलं आहे यांच्यासाठी. अगं आहे का मी माझ्या बॅगेत लक्षातच नाही. हां, मग ते बॅगेत घेऊन टाकलं. जातो हां. हां. तिकडे खूप थंडी आहे ना. आणि हां. तू रेल्वेचं रिझर्वेशन केलेलं आहे ना? नाही ते झालं नाही, पण आता तिथं बघतो ना जागेवरच भेटते तिकीट. अरे रिझर्वेशन करायचं ना. ऐन वेळेला जागा नाही मिळाल्यावर कसं जाणार एवढा लांब तू? तिथे रिझर्वेशनला थोडे जास्त पैसे घेतात आणि उभं राहणं जाता येत नाही कुठेतरी. बघ आता हा. पैसे जास्त जातात म्हणून हां. तर काम करतोय एवढा चांगलं तू आणि थोड्या थोड्या क्षुल्लक गोष्टीचा विचार करतोस. अहो, तुम्ही म्हणतात ना नेहमी मला, तुझी काळजी घेत जा. मग तुम्ही पण तुमची काळजी घेत जा ना. मी माझी काळजी घेतोय ग. माझं सगळं लक्ष तुमच्याकडे. काय करणार? अरे आम्ही दोघी एकमेकींना आहे. हां. तिथं कोण आहे बरं तुला बघायला म्हणून तर मी विचारायला? निवांत राहतो तिकडं तुम्ही दोघी आहेत म्हणून. अरे तसं नाही. काळजी घ्यायला नको का? मग स्वतःची काळजी स्वतः घेतलेली बरी नाही अगं का? आता लहान आहे का मी? लग्न झालंय माझं. किती सांगशील समजून? कळतंय मला. बघ माहितीये मला तू मोठा झालास पण माझ्यासाठी तू छोटाच आहेस. हां. लागला सांगायला की मी मोठा झालोय, लग्न झाले. बरं मी जाऊ का? दे चल मला अजून काही द्यायचंय ना ते. हां. बरं मी आता येते. तुम्ही करा ना. आणि तू स्वेटर कधी येईल मला सांगितलं नाही. सरप्राईज होतं तुमच्यासाठी म्हणून. बरं चल दे. जाऊ का? चालला तुम्ही? अरे तू रडते कशाला? बघ कामाला तर जावं लागतंय ना. ऐ मला सोडून नको ना जाऊ. काम नाही केलं तर कसं होईल? आणि तू असं रडले मला जाऊशी वाटणार आहे का? बरोबर आहे तुमचं. पण मला नाही करमत हो तुमच्याशिवाय. आता कामाला गेलं तर 2-3 महिने तर येणारच नाही. मग मी तुला फोन करीत जाईन ना. तुला वाटलं ना नाही करमत आहे, फोन कर मला. हं. हां? जाऊ? रडू नको, डोळे पुस. येडे. असं रडलं मला जाऊशी वाटेल का? अक्षय, काय? अरे तुला म्हटलं होतं नाही घेऊन जा. बघ हे इथंच ठेवलंस. ते विसरलं. तुला आठवण नाही का द्यायची? लक्षातच नाही राहिलं. बरं. बाळा काळजी घे बरं का स्वतःची. अगं घेतोय काळजी. आणि फोन कर. हां, मी फोन करतो. रोज कर सकाळ संध्याकाळ. कामात तेवढा वेळ नसतो नाही. पण थोडा दिवसातून एकदा तर करशील की नाही? टाईम भेटला करेन. मी येतो. येतो. रडू नको. हं. अहो चार्जर घेतलं का? घेतलंय. आणि टायमिंगवर जेवण करा बरं का. बरं, बरं. हां. शांत.
अक्षय कुठे चाललं? अरे अरे कुठे चाललं एवढ्या गडबडीत? अरे कामावर शिबिर चाललोय. घेऊन. कामाला बॅग घेऊन? आणि मग आता 3-4 महिने तिकडे जाता यावेळेस दिल्लीला पाठवलं साहेबांनी, मग रेल्वेने चाललोय. अरे तो लय भारी राव, दिल्ली बिल्ली सगळं फिरून होतंय मग. अरे कसलं फिरायचं, कामासाठी जायचं काय फिरायचं वय राहिलं आता. तू फोन बी करीत नाही. फोन करशील का तिकडून गेल्या तिकडे गेल्यावर? बस का आता दोस्त आहे तू आता, पण तुला भेटून जायचं होतं. मग आता जरा एवढं गडबडीत बसलेला दिसला नाही तुला. हा जरा अर्जंट होतं. मी करीत करीत जाईन ना तुला फोन. नंबर आहे माझ्याकडे. आहे ना? save आहे. आणि त्या मित्राचं बी आहे ना, हा त्याचं बी आहे. त्याला बी करी जा आणि मला बी करी जा. आता सगळेच मित्र आहे. तू आहे काय आणि माझे काय सगळे एकाच आहेत. आपण फोन करीत जा नाही तर गेला आणि मग राहिला विसरला. नाही 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 कर तुम्ही फोन. मी जाऊ का आता गडबडीत आता चालतंय, फाटीवर जा. गाडी भेटते की नाही जा काय? लवकर जा. टू व्हीलर आहे का तुझ्याकडे? नाही ना मी असं बसले माझ्या नेली मित्रांनी. हा का? चावी? ती दुसरी घराची. बरं जाऊ का मग? बरं वयाचं मस्त पैकी माझं सगळं गाव फिरतोय. अगं काय झालं मानसी? काळजी घ्यायची ना स्वतःची. तुला सांगितलं उन्हात जात जाऊ नको. हा आणि त्या दिवशी किती चिंचा खाल्ल्यास म्हणून तुला असं ऍसिडिटी झाली वेड्यासारखी. काय करू बाई या पोरीचं मी, मला तर काही समजत नाही. तो पोरगा होता, आता नाही म्हणल्यावर काय सासू लक्ष देत नाही. सासूबाई, तुम्हाला असं वाटतं मला ऍसिडिटी झाली? मग ऍसिडिटी झाली नाही तर काय झालं? अहो ऍसिडिटी नाहीये मग ते. हा बाई, लय आनंदाची बातमी दिलीस ग मला. फोन करून सांगितलंस का? नाही त्यांना नाही सांगितलं अजून. त्यांना ना आपण सरप्राईज देऊयात. चालेल. हा मस्त. किती खुश होतील ना ते जेव्हा त्यांना कळन की. मी तर एवढी खुश झाले ना माणसे, तुम्हाला एवढी गोड गोड बातमी दिली ना खरंच. चल, आपण देवा पुढे माथा टेकू आणि ना तुला मस्त मी माझ्या हाताने गोड करून चालणार. हो काय खायचं तुला? मला ना तुमच्या हातचं नाही का हे खाऊ वाटतंय. ते काय म्हणतात त्याला, ते गोल गोल असं बघा ते. गुलाबजाम? हा तेच. चालेल गुलाबजाम हा. कर. आणि तुला बघ काही खाऊ वाटलं ना काहीही हा मला सांगायचं. हा मला तसं चिंचा बोर ते आंबट चिंबट पण खाऊ वाटतंय खूप. बरं, आता कसं आता थंडीचं सीझन चालू होईल. आता इथून पुढे चिंचा आणि बोराचं सीझन आहे. काही काळजी करायची नाही. मस्त तुझ्यासाठी ना लोणचं बी बघा आनंद दुकानात ना. हम्म. तुला काही लागलं तर मला सांगायचं. अजिबात काळजी करायची नाही. काळजी घ्यायची स्वतःची. हो. हा, आता घरची कामं मी करणार. नाही थोडेफार मी करू नाही, लाग. तू कर ना, पण नंतर कर. आता तू थोडा आराम करायचा. हा. चल. इकडे कोणा नवीन नंबर आहे बा. हॅलो, हा अक्षय शिंदे. हा माझाच मित्र आहे, बोला ना. ऍक्सिडेंट झाला? अरे बापरे, कधी झालं? बरोबर ठीक आहे चालतंय. घरी सांगावं लागेल. वहिनी मावशी कुठे गेल्या? बोला ना मावशी. त्यांना बोलवा ना. हा. आई आई भाऊजी बघ ना काय म्हणते. अहो, एक वाईट बातमी होती. वाईट बातमी? हा, अक्षयचा कंपनीतून फोन आला होता. हा. त्यांच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून. काय? हा, आई, ते सांगतात की कसं ते झाले? एक्सपायर झालं म्हणून. नाही, मी पूर्ण खात्री करूनच आलोय. खरंच पूर्ण खात्री करूनच आलोय मी. सम- गेला जावाला. अरे तुला आनंदाची बातमी द्यायची होती रे. तू बाप होणार होता. कुणाची जीवन सोडून गेलास रे आम्हाला. सावरा जाऊ दे, सावरा. गिरीची चेड बघा. मानसी, अगं मानसी, मानसी. अहो ती सावरा जरा. पाणी पाणी घे पाणी. मानसी, मानसी अगं हो उठ वहिनी, ना. हो वहिनी, उठा.
अक्षय रे बाळा कसा गेलास रे नाही. आम्हाला सोडून नाही आई, त्यांना काही नाही होणार. ते परत येतील. माझा विश्वास आहे. येतील ते. काही नाही होणार. काही मावशी, नाही वहिनीला सांभाळा जरा. होणार. मी येतो गावात सांगून. अक्षय आई. आता काय करू आई नको मला मारण ग. आई. माझ्या पोटाचा गोळा अक्षय बाळा. अरे कुठे शोधू तुला मी हो का हो माझी अशी अर्धवट साथ सोडून गेला तुम्ही? का का सोडून गेला मला? काय रे देवा, तुला बघून गेलं नाही काय? माझ्या पदरात हात टाकला आणि मला आमचे हे सोडून गेले. कवर रडशील बरं आता. सावर ना स्वतःला. विसरायचं असतं बाळ दुःख. आता हे तुला आता येणार आहे त्या लेकराचा थोडासा विचार कर. दुःख का मला नाही होत का? एक तर काय झालं आता सगळ्यांचे बघ डेड बॉड्या सापडल्या, तुझ्याच नवऱ्याची नाही सापडली. काय होते बरं त्या ऍक्सिडेंट मध्ये 100-150 लोक गेली हो. काही लोकांच्या डेड बॉड्या ओळखल्या, कुणाच्या नाही ओळखल्या. सगळ्यांनी फक्त समजून घेतलं आपलं लेकरू गेलं गेल. काय पण बाबा, सगळ्यांची डेड बॉडी सापडल्या, यांचीच कस काय नाही सापडली बरं? त्या अपघातात काय रे, फक्त हे तुमचं गठुडी बांधून दिलेली. असता जिवंत तर तो आला असता, फोन आला असता, सगळ्या गोष्टी झाल्या असत्या का नाही? ठीक आहे नाही. दादा कधी आले तुम्ही? आता चालू आता चाल बरेच दिवस झालं परत आलो नाही माघारी पाजून लेकरू त्याच्यातच त्याच दुःखात सावरलं पाहिजे ना. आता एवढं मोठं डोंगर कोसळलं आमचं. आहे ना हो. आता मला पण नाही दुःख होत का, पण मग आता कोर धरून बसणार का आपण? मन होतो चल. मन त्याच्याशिवाय ह्या लेकराकडे पाहिजे. पण पोरगी ती तिच्या माहेरी कुणाकडे बघून सगळं आम्ही. आता होईन नाही लेकरू होणार आहे ना, मग आता त्या लेकराच्या आशेवर आपण सगळ्यांनी जगायचं. दादा तुम्ही एक काम करता का? बोला. हो. माणसीला तुमच्या घरी घेऊन जा. हो, आता ऐका माझं ऐका. झाले दुःख मला झाले तिला झाले, पण हो तिच्या पोटात बाळ आहे. ती तर राहिली ना त्याच्या आठवणीत राहील. हा काही खाणार नाही पिणार नाही, त्याचा परिणाम बाळावर होईल हो. त्याच्यासाठी सांगते तुम्ही तिला घेऊन जा, चांगलं खाऊ घाला, तिची तब्येत चांगली करा, बाळत पण करा तिचं. अहो आई बाळा माझा ऐक. मला असं येड्यासारखं वाटत करू नाही नये. का आता तिची आई असती तर मी बी घेऊन गेलो असतो ना. तुला असतं तिला तिकडे. आता मी हाताने करून खातोय, रोज इकडे तिकडे फिरतोय. कोण आहे तिच्यावर लक्ष ठेवायला? इथे तरी तुम्ही हे लक्ष ठेवताल. कशाचं? आई, गेल्यापासून कसलं कसलं भान राहत नाही हो मला. सावरा दोघींनी एकमेकाकडे लक्ष द्या त्या लेकरावर. थोडस आता काही दिवस अजून आई. लेकरू झालं की सगळं दुःख तुम्ही विसरून अहो, जा. थोडे दिवस घेऊन जा तिला, विसरायसाठी घेऊन जा. हो माफ करा, मला नाही, नाही आई. नेऊ शकत. उलट तिचे हाल मी नाही होते. जाऊ शकत आई. तुम्हाला सोडून. तुमची काळजी कोण घेणार जर मी गेले तर? आणि आता माझं तसंही काय राहिले ग, माझं एवढं नाही, मोठं नाही. लेक गेलं. असं तुम्ही नका जेवलाय बोलू. का, खाल्ले का कैसे? हा. तुम्हाला आहे ना आलो तर आता ना थोडस आपण मी जेवल तुमच्या बरोबर, तुम्ही बी खाताल 2-2 घास. असं उपाशी तपाशी नाही राहायचं बरं, त्या लेकराचा विचार करायचा ना. भूकच नाही मला. खायचं अन्न तरी. घशाखाली जातच नाही. तरी थोडस खायचं बा. आता गोड लागत नाही हो. अहो नाही झाड बोल घेतलं लागत की म्हणून. त्याचा चेहरा दिसतो.
चला थोडं थोडं जेव्हा बरं असं नाही करायचं थोडंच खात जाय चल तुला बाळासाठी खायचं ना बाळ चल तुझं जेव आता आई तू किती रडणार आहे काय करणार आहे बरं ते रडून परत माघारी येणार आहे का तू सांग माणसे आहे म्हणून तरी जगते का मी नाही तर माझी पार जगायची इच्छा केली. मग तिलाच बाहेर हाकल हा? अगं म्हणजे आता आई तूच विचार कर तिकडं सगळं जाऊ दे आता दादा गेलाच तो काय माघारी येणार नाही बिचारा गेला स्वर्गवासी झाला पण तुला कळत नाही का ग कसं आई अगं ती पोराची बातमी कळाली आणि माझा भाऊ गेला काय ग त्या पोराचा उपयोग आहे ती लेकरू जी जन्माला येईन ती पांढऱ्या पायाच नाही का म्हणता यायचं असं काय बोलते खुशी तू अगं त्याच्या रूपामध्ये अक्षय येईन ग घरी आपल्या. आई तुला तर ना खरंच कळत नाही काय आता मी काय वाईट सांगन का ग आई तुला तूच सांग वाईट नाही सांगायची पण अगं आता किती केलं तरी तू ह्याला जीव लावला तर तुझं पोरग माघारी येणार आहे का येणार आहे तुझं पोरग आता अक्षय नाही येणार मागे. आणि ह्या सुनाला तो किती जीव लाव तरी ती तुला काय समळीन असं जर एखादं तिला आवडलं कुठं काय झालं अजून नवी तर नाही ती आणि जर तुला सोडून गेली तर आणि हे जर तुझ्या चुकून बी तिच्या नाव करू नको नाव करीन आणि सगळं बापाला नेऊन देईन ते बाप भिकारी तसा अधुगरच तिला नाही आई ना कुणी नाही तुला एक सांगू का ती प्रेग्नंट कधी राहिली ग दादा गेल्यावर 15 दिवसांनी कळलं 15-20 दिवसानंतर 15-20 दिवसानंतर कळालं ना आणि मग दादाच असं म्हणून काय गॅरंटी ग काय मी काय म्हणते ती बरोबर आहे ना आणि दादा तसा बी इथं कुठले दिवस राहिला होता तेव्हा तो कामाच्या निमित्ताने सारखं बाहेरच असतो मग ही प्रेग्नेंट त्यामुळेच राहिली की कुठं बाहेर काय करत होतीस तसं तर नाही ना काय आई असायला बसले काय सांगता येते तसं बी नंतर कळालंय तुला असं शक्य असं ते करण काय असं अगं तुला काय माहिती तुला ती गोडी बोलून तुला तिच्याकडून वळून घेतलंय सगळं तुला आणि एक काम कर दी तिच्या बापाला बोलून आणि दी तिला काढून येतो अगं तू यायच्या आधीच तिचा बाप येऊन गेलाय बघ मग त्यांना म्हणलं मी त्याला घेऊन जाते तिचं बाळात पण करा तिकडं पण नाही नेलं त्यांनी मग आता तूच सांग हे बाळात पण तू करणार आहेस का एवढं तुला झेपणार आहे का तुला सगळं तू तुझं करशील का तिचं करशील आणि तिचा बाप लगेच नाही म्हणून मोकळा झाला का एक काम कर दे हाकलून तिला कसा सांभाळत नाही ती बघू आपण सांभाळ नाही आपण जर तिला ठेवली तर तिचा बाप घेणच ना घरात कधी हाकलून तिला तिथून बी एक काम कर माझा ऐक आई ह्यो शेवटचा चांगला पर्याय आहे तुला कशाला त्या पांढऱ्या पायाचीला ठेवलंय घरात तो मानसी हा बोला नाही ताई कधी आला तुम्ही बरं झालं तुम्ही आलात तुमच्यासाठी काय करू काय नको करू नको तुझ्या हातचं पाणी बी नको मला तुझे कपडे बांध आणि जा तुझ्या वडिलांकडे आई मी कसं जाणार त्यांच्याकडं आओ तुम्हाला तर माहिती आहे ना त्यांचंच काय हे होत नाही तेच कसं कसं करून खातात पितात मग मी काय करू सांग ना मी काय करू काय झालं आई काय चुकलं का माझं असं का बोलताय अगं हे पोर पांढऱ्या पायाचं आहे आवाज अगं हे राहिलं माझ्या पोराला खाल्लं त्यांनी हो असं काय करता यांची शेवटची निशाणी माझ्याकडून घराच्या बाहेर निघ तू मला नाही पाहिजे तुझ्या घरात तू पण पांढऱ्या पायाची आहेस तुझं कुंकुम बळकट नाही पोराला खाल्लंस तू रडायचा पुळका मायापाशी करायचा नाही तुझ्यामुळे आज माझा भाऊ गेलाय नाही हो ताई
तुम्हाला जसं वाटतं तसं नाही हो. निघ. नशिबाची गोष्ट असते. तू राहू नको इथं. जा. आई गं. आई मला नाही नको. निघ. जा निघ. इथं नको. जा. जा. आई गं. एवढे नखरे ना? एवढे नाटकं केले नसते, हा? जा ना मर जाऊन. सांगितलं तर तुझ्या बापाला घेऊन जा म्हणून, पण त्याने सुद्धा नेलं नाही. सासूबाई असं नको बोलू. खूप कष्टाने अगं वाढवलं आई. त्यांनी मला. कष्टाने वाढवले. मग काय लोकांचे कसे वाढवते? तुझ्या बापानेच कष्ट केले का तुझ्यासाठी? आणि आमच्या आई बापाने काही केलंच नाही जणू काय आमच्यासाठी. अहो ताई तसं नाही हो. लहान असतानाच आई गेली तेव्हा ना लहानपणापासून बापानेच वाढवलं मला. अहो मला माहित आहे ना. मला विचारलं ना त्यांनी कसं कसं करून वाढवलं. आणि जो काय पैसा होता सगळं लग्नामध्ये घातला. उपकार नाही केला तुझ्या बापाने. लग्नात पैसे घातले तर सगळ्याचे आई बाप करतात. नवल्याची नाहीस तू. तुझ्या आई बापाने केलंय तुझ्यासाठी. आणि ना माझ्याकडे जास्त बोल बोलवायचं नाही, समजलं ना? बरं ना, तुला सांगितलं नाही एकदा इथं राहायचं ना. निघ इथून. आणि परत तोंड दाखवू नकोस, कळतंय का? कुठं जाऊ मी तुम्ही सांगा ना मला. कुठं जाऊ मी? जा. आई गं. चल आली मोठी. सासूबाई ऐका ना. काय ऐकायचंय तुझं? आणि एक लक्षात ठेव, आता तुझं एक काळं तोंड घेऊन आहे ना, परत माझ्या दारात यायचं नाही. माझ्या पोराला खाणारी कैदशी नाही तू. आणि जा तिकडं बापाच्या घरी. आणि नाही बापाने घरात घेतलं ना तर जाऊन विहिरीत जीव दे, पण हे तोंड घेऊन इथं येऊ नकोस. चल ग. काय करू मी आता? कुठं जाऊ? कुठं जाऊ? ऐक. किती ऊन आहे. ऐक. ऐक ना दादा. हा बोल. लय ताण लागले. थोडं पाणी भेटेल का हो? पाणी प्यायचं? हा बर बर पाणी घेतो. प्यायचं. आई ग. आई ग. घे पाणी. लय उपकार झाले तुमचे. कुठालचे रे तू? होय. काय म्हणला? कुठालचे आहे तू? मी का? हा. मला नाही माहिती मी कुठली आहे. बरं जेवण वगैरे करायचं का? भूक लागली मला. 4 दिवस झाले काहीच नाही खाल्लं मी. बरं चल मग घरात तुला जेवायचं अर्थ. चल 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 जेवायला येतो ना घरात. अरे चल. हे असं काय करताय भाऊ तुम्ही? अरे घरात नेतो ना तुला जेवायला. हे असं मी तर दारात असतोय. घरात चल ना. अरे चल घरात चल. नाही नको. अरे चल घरात चल. इथंच द्या. इथं नाही घरात चल. घरात नाही येणार मी. अरे घरात चल चल चल. नाही नको. तुम्ही पाणी दिलं हेच खूप झालं. माझं मी बघन. कोणत्या गावची आहे तू? नाही माहिती मला. सांगितलं ना. माहिती? हे कोणत्या गावची दिसते इकडे बाई? काहीतरी येडपिडच लागले म्हणे वाटते बाईला. जाऊ दे असून दे बघू. बाबा ऐका की 2-4 दिवस झालं काहीच खाल्लं नाही मी. तुमच्या घरात भाकर तुकडा असेल तर बघा की हो द्या ना. रानातून आलो तर आमच्याकडे काय आहे? आम्ही गरीबच आहेत. अहो बघा ना हो. माझ्या बरं, पोटात बाळ आम्ही- पण आहे हो. त्या आम्ही बाळासाठी गरीबच तरी आहेत. द्या हो. आमच्याकडे काय? असं काय करता? नाही, आमच्याकडे नाही काय. बरं भाकर तुकडा नाही तर 5,000 रुपये तरी द्या. काहीतरी घेऊन आम्हाला- खाते. आम्हालाच पैसे नाहीत. आम्हाला कपडे धुवायला पैसा नाही, साबण नाही. काय सांगा? आजी तुम्ही तरी सांगा ना हो. तुम्ही माझं दुःख जाणून घेऊ
येऊ शकता ना. आम्ही रानातून आलोत माणसं, आमच्याकडे कशाचं काय आहे, आम्ही मोकळी माणसं इथं काय नाही आमच्याकडे. कशाचं द्यायचं असं आहे ना, शेतकरी माणसं इथं आम्ही. बरं जाऊन द्या बाबा, जातो मी. कुठं पाहिली म्हणला तू? अरे तू तिकडेच काल माझ्या पण घरी आलते यार ते. घरी आलते? हा, पाणी दिलं जेवायचं म्हणलं, हाताला धरलं तर ती गेली माघारी निघून. पाहिलं ती पाखरू नाही तिथं बसलेलं? हा तीच आहे, तीच आलते काल आमच्या घरी. हा चला मग. ओय पाखरू इकडं केला का? विषय काय पण आलंय कोणामुळे? कोणामुळे आलंय तिला? इडी बिडी नाही नाही तर मोकार कशात गुती आम्हाला? इडी बिडी काही नाही. अरे इडीच आहे वाटतं ती. इडी इडी वाटतंय भाऊ, इडीच आहे. हार्दिक बरं एक काम करू, जाऊन बघू आपण तिथं. जायचं का? इकडे आईला इतक्या घाईवर नको थांब जरा. ए गॉगल तू धर, तुझ्याच्याने काय झालं नाही मी बघतो. काय करताय तुम्ही? अरे बाळा काय करतोय म्हणजे काय खाती? अरे असलं नाही देतो रोज तुला, तू माझ्यासोबत चल फक्त. नाही मला नाही मी जाते. बस ना. किती गोड स्माइल आहे तुझी, चेहरा किती गोड आहे, किती क्यूट दिसते. आणि ही अवस्था कोणी गेली तुझी? तुम्हाला काय करायचंय? कुणाला? अगं राणी सारखी ठेवतो तुला. सोड मला. लाज कशी नाही वाटत एका परक्या बाईवर हात उचलताना? अरे परकी जरी असली तरी तुला माझी करतो ना. टेन्शन घेते काय तू? मला नाही माहिती तुझी. अरे असं काय करती? माझ्यासोबत चल. तुला किती वेळा सांगितलं मला हात नको लावू. राणी सारखी ठेवतो, राणी सारखी. अक्षय! अहो अहो इकडे बघा ना माझ्याकडे. ओळखलं का तुम्ही मला? अहो असं काय करताय तुम्ही? एवढं चांगलं पाखरू हातात आलेलं ना, ते येड्याने केलं. येड्यामुळे ना ही झालं. 2 दगड नाही त्याच्या आईला, त्याला बी घोडा लावला आणि जागेवर मारला ना, नावाचा अनिकेत नाही. हा डायरेक्ट कार्यक्रम करायचा त्याचा. डायरेक्ट ज्या आईला ते मला नडला. अरे एवढं चांगलं पाखरू असत किती मस्त होत, आणि त्या येड्याला मिठी मारली तुम्ही. अरे मी माझा नुसता काळकाळला या. करावं लागेल त्याचं. अरे आतापर्यंत त्याला तुम्ही मारायला पाहिजे होता. माझे मित्र आहेत का कोण आहेत? अरे इतकं चांगलं गोड क्यूट पाखरू तुमच्यामुळे असली मित्र आहेत ना तुम्ही. अरे गडी तो भेसूर आपल्याला एका दगडात त्यांनी मारलं असतं. बांगड्यावर हातात, बांगड्यावर हातात काय दिसत एक पडलं असतं ना डोक्यात, मग कळालं असतं तुम्हाला. एक फटका दिला ठेवून लगेच पडलं असतं खाली. अरे भाऊ नाही, त्याला बी एका रट्यात मारला ना, नावाचा अनिकेत नाही. हा तू नको येऊ जा. मी नाही येत बाबा. अरे जा बांगड्या बाहेर 2-4 तास थांबू नको. क्यूट पाखरू रे, किती गोड आहे बघ ना. येड्याला मिठी मारती. काम कर, मागून जाऊ ठोक्यात कार्यक्रम लावतो मी त्याचा. तू माझ्यासोबत राहायचा. अहो इकडे इकडे बघा ना माझ्याकडे. अहो मी तुमची मानसी. ओळखलं का? काय झालं तुम्हाला? उठा ना. अहो इकडे बघा ना माझ्याकडे. अहो मी तुमची मानसी. अहो तुम्हाला आठवतं का? अहो आपलं लग्न झालंय. आई 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 आठवतात का? आई आई मी 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 तुमची बायको मानसी. अहो मानसी काय हाल करून घेतली तू? कुठं होता तुम्ही?
अगं मी कामावर चाललो होतो अन अचानक रेल्वेचा ऍक्सिडेंट झाला. मी वाचलो. मग कोणी दवाखान्यात नेलं ते माहित नाही. नंतर सोडून दिलं. मला काहीच आठवत नाही ग. आठवत ना तुम्हाला सगळं काही? आता ते डोक्याला लागलंय. आपण आहे ना डॉक्टरांकडे जाऊ, बरं वाटेल तुम्हाला. हा. काय झालं? ते अहो, आम्हाला वाटलं तुम्ही गेला म्हणून. असं कळलं होतं. गेलोच होतो का? देवाच्या नशिबाने वाचलो. देवाची खरंच कृपा आहे की तुम्ही वाचला. मग तू का अशी काय हिंडतीये? ते आईंनी आणि तुमच्या बहिणींनी मला घराच्या बाहेर हाकलून दिलं. का? कारण मी प्रेग्नेंट होते म्हणून. हे आपलं मूल माझ्या पोटात वाढतंय, पण त्यांना वाटलं की हे आपलं मूल नाहीच आहे, पांढऱ्या पायाचं आहे. बरं जाऊ दे. मी आलोय ना आता. सगळं व्यवस्थित. चल घरी. अहो, तुम्ही आईंना समजून सांगा ना हो. मी सांगतो ना समजून. चल. तुम्ही तुम्ही व्यवस्थित आहे का? दुखते का? व्यवस्थित. चल घरी. काळजी करू. मी आहे ना आता. हळूच.